नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला आंब्याचा आता प्रोग्रेस दाखवतो मी तुम्हाला एकदा. हे बघा, छान अशी सेटिंग झालेली आहे. अजूनही थोडीफार गळ होणार आहे याच्यामध्ये आणि मग थोडेसे असे अजून साईज मोठी झाली, एक 15-20 दिवसांनी आपण त्याला बॅगिंग लावणार आहे. आणि आपण इथे एक असा ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग केलेला आहे. काही ड्रॅगन फ्रूट लावले आपण, 48 ड्रॅगन फ्रूट्स लावले, म्हणजे 12 पोल आहेत साधारणतः. आणि आता याची छान अशी वाढ झालेली आहे. तर इथे आपण त्याची कटिंग करतोय आता. हे बघा, जे हे एक्स्ट्रा एक्सेस आहेत ते आपण काढतोय. ड्रॅगन फ्रूटमध्ये उद्देश असा असतो की वरती जी रिंग घेणार आहे आपण इथे, तर त्या रिंगपर्यंत आपल्याला एक सिंगल झाड वाढवायचं आहे. ते वेलीसारखं आपल्याला वरती घेऊन जायचं आणि याला आपण बांधणार असं साडीच्या फडक्याने वगैरे, आणि वरती रिंगपर्यंत सिंगल न्यायचं आहे. त्याच्या आधी आपण सगळी त्याची कटिंग करत असतो. हे बघा, जसं आता हे एक्सेस आहे तर याला काढून टाकलं आपण. हे बघा, सिंगल ठेवतो असं. हे बघा, आता याला पण पुष्कळ असे एक्सेस आहेत. तर हे सगळे आपण आता सिंगल करून घेतोय आणि बाकीचे जे एक्स्ट्राचे आहे ते असे आपण इथून आता कट करतो. तर चला, ही सगळी कटिंग करून झाल्यावर मी तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, एवढे कटिंग्स आपण काढलेत आणि हे असे सिंगल ठेवले, जसं आपण इथे बघू शकतो. आता त्यांना आपण बांधून घेणार आहे आणि बांधून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. मग नारळ पण असे आपले छान झालेले इथे. आता याला आपण आळे केलेले आहेत सगळ्या नारळांना, पपई लावले आहेत त्याच्यामध्ये. हे सिंगापुरी व्हेरायटी लावली आपण, डॉर्फ सिंगापुरी बोलतात. म्हणजे हे थोडेसे लवकर फळ देतात 3ऱ्या वर्षापासून, आणि बुटके असल्यापासून फळ देतात, म्हणून त्यांना बोना पण बोलतात, बोना व्हेरायटी. असे बागेच्या ह्या साईडला पण आहे आणि बागेच्या त्या साईडला पण आपण लावलेले आहेत. ते आता छोटेच आहे, हे आधी लावले होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे सगळं बांधून घेतलेले आहे. आता ड्रॅगन फ्रूट्स हे आता याला सरळ असे आपल्याला इथपर्यंत असे वाढवायचे आहेत. छान अशी याची पण ग्रोथ झालेली आहे आपली. हा प्रयोग आपण आंब्याच्या बागेतच केला आहे. थोडीशी जागा होती जिथे आपले आंब्याच्या झाडांची थोडी मर झाली होती. हे बघा, छान असे वाढलेत हे. आणि याचे जे एक्स्ट्राचे होते ते आपण कट केले आणि ते आता घराच्या मागे लावून देऊ. फुटले तर मग ते एक्स्ट्रा आपल्याकडे रोपं तयार होती. हे बघा, याला असे एरियल रूट्स असतात, हे असे डेव्हलप्ड होतात. हे बघा, असे लावलेले तिथे आपण आता 12 पोल. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. कशी वाटली थोडीफार अशी सांगितलेली माहिती. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आपला व्हिडिओ. तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.